भिवंडी महापालिका मुख्यालयाच्या इमारतीच्या गटारावरील चेंबरच गायब झाला आहे। जकात नाका परिसरातील रस्त्यालगतच्या गटारावर चेंबर नसल्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत। महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अपघात होत असल्याचा आरोप नागरिक करतात। बौद्धगया येथील महाबोधी विहार मुक्तीसाठी गोंदियात धम्मध्वज यात्रा काढण्यात आली। बौद्धांचं मंदिर हे बौद्धांच्या हाती असावं या मागणीसाठी 12 फेब्रुवारीला दिल्लीत होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन भंते विनाचार्य यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाला मोठा फटका बसला। सततच्या पावसामुळे टोमॅटोचं उत्पादन कमी झालेलं आहे। सलग पावसामुळे टोमॅटो खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामं सुरू झाली आहे, मात्र काम करणाऱ्या ठेकेदारांची तब्बल 80 कोटी रुपयांची बिलं प्रशासनाकडून थकवण्यात आली आहे। त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या ठेकेदारांनी जलजीवनची कामं बंद केली आहेत। अकोला जिल्ह्यातील अनेक खेड्यांमध्ये पाणीपुरवठा जलवाहिनी टाकण्याचं काम गेल्या 2.5 वर्षांपासून सुरू आहे। मात्र या कामाचा लाभ न दिसता उलट गावातील रस्त्यांची दुरवस्था होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करतायत। त्यामुळे संताप व्यक्त होतोय। तर प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणाचा आरोप ग्रामस्थ करतायत। विदर्भाचा नंदनवन संबोधल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात सध्या कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। याची दखल घेत पर्यटनासाठी गेलेल्या काही युवकांनी चिखलदऱ्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवत बाकी पर्यटकांना स्वच्छतेचा संदेश दिलाय। त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या। जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांनी पत्रकारांच्या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन दिलंय। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सोनकीचं पिवळं सोनं बहरलंय। तर या पिवळ्या सोनं बहरलेलं आहे। मिनिकास पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात सध्या सोनकीची पिवळी फुलं मन प्रसन्न करून टाकतात। सोनकीचं पिवळं सोनं हे पर्यटकांचं खास आकर्षण ठरतंय। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। शेतात पुराचं पाणी शिरल्यानं शेतकरी शेतात अडकलेत। 70 ते 80 शेतमजुरांना पुराच्या पाण्यातून दोरीच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढलंय। जालना शहरात मुसळधार पाऊस झाल्यानं शहरातल्या गायत्रीनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। रस्त्यांनाही नद्यांचं स्वरूप प्राप्त झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय।